हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता दुष्यंत समोर ते गुंड येणार ज्यांनी कृष्णाला किडनॅप केलं होतं आणि तो गुंड आता दुष्यंतला काय घडलं होतं ती परिस्थिती सांगणार। आता नेमकं काय घडतं आणि कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंतने पाहिलेलं असतं की कृष्णा ही जेव्हा भक्तीबरोबर बोलत असते तेव्हा ती खूपच जास्त भावनिक झालेली असते। त्यामुळे मग आता दुष्यंतला असं वाटतं की कदाचित खरोखरच कृष्णा आपल्यापासून काहीतरी लपवत आहे। मग आता कृष्णा नेमकं आपल्यापासून काय लपवतीये हे शोधून काढायलाच हवं असं दुष्यंतला वाटू लागतं। मग भक्ती तिकडनं गेल्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणू लागतो, कृष्णा तू माझ्यापासून काहीतरी लपवतीयेस बरोबर ना? त्यावर कृष्णा म्हणते, अहो नाही हो, तुम्हाला असं का वाटतंय की मी तुमच्यापासून काहीतरी लपवतीये म्हणून? नाही नाही, असं काहीही नाही आहे आणि मी खरंच तुमच्यापासून काहीही लपवत वगैरे नाही आहे। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला काय वाटतं मी तुला इतकंही ओळखत नाही का? मला बरोबर कळतंय तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून। काय आहे तुझ्या मनात मला सांग, तुला आहे का कोणावरती शंका? आता दुष्यंतने शंका आहे का असं विचारल्यावर कृष्णा गप्पच राहते, ती काही बोलत नसते। दुष्यंत म्हणतो, कृष्णा असं गप्प बसू नकोस, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत। मला सांग तुला आहे का कोणावर शंका? कोण आहे ती व्यक्ती जिच्यावर तुला शंका आहे? आता कृष्णा मनात म्हणत असते, दुष्यंत सरकार म्या खरंच सांगितलं जरी तरी तुम्हासनी माझ्यावरती विश्वास नाही व्हायचा। दुष्यंत कृष्णाला म्हणू लागतो, कृष्णा मी तुझ्याशी बोलतोय, तुला आहे का कोणावर शंका? असेल तर मला स्पष्टपणे तसं सांग। त्यावेळी मग कृष्णा ही म्हणू लागते की नाही, मला कुणावर संशय नाही आहे, पर हो ज्या माणसानं मला नेलं होतं का नाही, म्हणजे ज्या माणसांनी नेलं होतं त्यातल्या एकाचे मी डोळे पाहिले होते, त्याचे डोळे ना निळ्या रंगाचे होते बघा। निळ्या रंगाचे डोळे हे ऐकल्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा आणखीन तुला एखादी काही खून आठवतीये का? त्यावर कृष्णा म्हणते, नाही बघा, मला आणखीन काही बी आठवणा झाले नाही, म्हणजे म्या शुद्धीत नव्हतोच ना, म्या बेशुद्ध अवस्थेतच होतो, अर्धशुद्धीत होतो, त्यामुळं जेवढं दिसलं तेवढं सांगायलोय बघा तुम्हासनी। तो माणूस घाऱ्या डोळ्यांचा नसून निळ्या डोळ्यांचा होता, म्हणजे म्या आयुष्यात पहिल्यांदाच निळ्या डोळ्यांचा माणूस पाहिला होता बघा। त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो, नाही हे असली लोक खूप रेअर असतात। कृष्णा म्हणते, हां मग ते काय मला ठावं नाही, परत त्याचे डोळे निळे होते बघा। दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, आता काय करायचं ते मी बघतो। कृष्णा आता मनात म्हणत असते, दुष्यंत सरकार अहो तुम्ही किती बी प्रयत्न केले की नाही तरी तुम्हासनी पुरावा घावल असं मला वाटत नाही, कारण ह्या सगळ्या कांडाच्या मागं तुमची सख्खी जन्म दिलेली आईच आहे। मग आता दुष्यंत विचार करू लागतो की निळ्या डोळ्यांचा माणूस शोधायचा तर शोधायचा कुठे आणि शोधायचा तरी शोधायचा कसा? पण दुष्यंतने निर्धार तर पक्का केलेला असतो की काहीही झालं तरी या निळ्या डोळ्याच्या माणसाला आपण शोधून काढायचं म्हणजे काढायचंच। आता याला शोधल्याशिवाय आपण काही गप्प बसायचं नाही। याला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक करावं लागलं तरी काहीही हरकत नाही, आपण आकाश पाताळ एक करून या माणसाला शोधून काढायचं। हा माणूस नक्की कुठे आहे, काय करतोय हे सगळं मला कळायला हवंच। मग या विचारानेच तो आता रात्रीचा घराबाहेर पडलेला असतो। आता खरं तर दुष्यंत हा जेवून वॉकला निघालेला असतो, पण त्याच्या मनात विचार मात्र तेच सुरू असतात, या सगळ्यासाठी मला पोलिसांची मदत घ्यायची गरज आहे का? पोलिसांची मदत घेतली तर मला या सगळ्यामध्ये कदाचित मदत होईल। एक काम करतो, उद्या सकाळी लवकरच पोलीस स्टेशनला जातो आणि उद्याच कृष्णाला हा जो काही कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा रितसर छडा लावण्यासाठी तक्रार नोंदवतो। त्याबरोबर आता दुष्यंतला कुठून तरी भांडणाचा आवाज येऊ लागतो। दुष्यंत पुढे सरसावतो तर त्याला भांडत असलेला बंट्या दिसतो मोबाईलच्या टॉर्चमध्ये, कारण आता तर तिथे समोर सगळा अंधारच असतो गावात। दुष्यंत पुढे येतो आणि बंट्याला विचारतो, काय रे बंट्या तू इथे काय करतोयस आणि कोणाबरोबर भांडत बसलायस? त्यावर बंट्या हा आता लगेचच दुष्यंतला म्हणायला लागतो, अहो दाजी बघा ना, कोण कुठचा माणूस आहे, दारू पिऊन आलाय आणि दारू पिऊन इथं रस्त्यानं कसा पण वाकडा तिकडा चालतोय, स्वतःचाच धक्का मला लागलाय पण तोरा तर असा मिळवतोय जसा काय माझाच धक्का यायला लागलाय, आणि जरी माझा धक्का चुकून लागला असला तरी पण विषय वाढायला नको म्हणून मी याला सॉरी म्हटलं, पण तरीही हा उगाचच्या उगाच विषय वाढवायला लागलाय। हा जर असा विषय उगाच वाढवत असेल तर मग हे कसं चालणार?
त्याबरोबर मग लगेचच दुष्यंत हा म्हणू लागतो की ए बाबा, कशाला विषय वाढवतोयस, आणि पहिली गोष्ट चूक तुझी आहे, रस्त्याने दारू पिऊन तू चालतोयस, आणि बंट्या जाऊ दे, या असल्या लोकांच्या नादी आपण लागायचं नसतं. अरे ह्या असल्या लोकांना स्वतःच्या अब्रूचं पडलेलं नसतं तर यांना दुसऱ्याचं काय पडलेलं असणार. जाऊ दे, तू उगाचच्या उगाच याच्या नादी लागून स्वतःचा महत्त्वाचा वेळ वाया घालवू नको. त्यावर बंट्या याला दुष्यंत असं म्हटल्याबरोबर तो गुंड दुष्यंताला म्हणतो, ए काय बोललास रे, ह्याचा वेळ महत्त्वाचा, या भिकारड्याचा. त्यावेळी मग दुष्यंत आता हा कोण मायकल आलाय हे पाहण्यासाठी त्याच्या चेहऱ्यावरती टॉर्च मारतो, आणि त्यावेळी दुष्यंतला त्याचे निळे डोळे दिसतात. आणि आता निळ्या डोळ्यांचा माणूस बघितल्याबरोबर दुष्यंतला कृष्णाचे शब्द आठवतात. दुष्यंत सरकार, मला जास्त काही तर आठवणं झालंय, पण हां, एक गोष्ट त्यातली सांगण्यासारखी होती, ती म्हणजे त्या माणसाचे डोळे निळे होते. मग आता दुष्यंत त्या माणसाला तुझ्या चल असं म्हणत बकुंडीला धरतो, आणि ती कॉलर पकडूनच तो आता त्याला घरी घेऊन येतो. रांगडे पाटलांच्या वाड्यावर आणून तो कृष्णाच्या नावाने मोठ्या मोठ्याने हाका मारू लागतो, कृष्णा, आई, कृष्णा. त्यावेळी कृष्णा बाहेर येते आणि दुष्यंत सरकार का अशा मोठ्या मोठ्याने हाका मारायलायसा असं विचारते. बाळजाबाई सुद्धा तिकडे बाहेर आलेल्या असतात. मग त्यावेळी दुष्यंत आता त्या घाऱ्या डोळ्याच्या माणसाला कृष्णाच्या पायावर टाकत म्हणतो, कृष्णा, ज्या माणसाने तुला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला होता तो हा बघ, हाच होता, हाच घाऱ्या डोळ्यांचा नाही तर निळ्या डोळ्यांचा माणूस, सांगितलं होतंस ना मला, तो. त्याबरोबर आता तो माणूस नशेत असतो. तो म्हणत असतो, ए कोण आहेस रे तू, आणि जा, गाडली मी हिला जमिनीत, काय करणार आहेस तू आता, हां, मला नाही नडायचं, मी कोण आहे तुला माहीत नाही आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाही, तू कोण आहेस ते मला माहीत नाहीच आहे, आणि तू कोण आहेस ते मला जाणून घ्यायचं नाही आहे, पण आता मी कोण आहे ना ते तू बघ. आणि मग दुष्यंत हा आता त्याला मारायला सुरुवात करतो. तर इकडे बाळजाबाई ह्या आता म्हणू लागतात की दुष्यंत, अरे दुष्यंत थांब, पण दुष्यंत काही थांबत नसतो. बाळजाबाई आता मनातल्या मनात विचार करू लागतात की नाही नाही, काहीही झालं तरी मला दुष्यंतला थांबवायलाच हवं, कारण जर दुष्यंतनी ह्याला जास्त कमी मारलं आणि हा खरं बोलून गेला, ह्यानं माझं नाव घेतलं तर लई मोठी पंचायत होईल. मग बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, अरे तुला काय माहिती ह्योच तो माणूस आहे म्हणून. त्यावर दुष्यंत बाळजाबाईला सांगत असतो की आई, अगं हे डोळे घारे असणं किंवा निळे असणं हे लक्षण खूप रेअर लोकांमध्ये असतं. एखाद्या वेळी घारे डोळे सापडतात तरी पाहायला, पण निळे नाही. आणि हा आपल्या जवळपासच्या भागात एकच असा माणूस असणार हे मला माहिती आहे, म्हणून मला खात्री आहे. आणि त्यातून पण त्याची बोलण्याची पद्धत बघ ना, त्याने नशेत स्वतःहूनच कबूल केलं आहे की त्यानेच सगळं केलं आहे, म्हणून आता मी याला काही सोडत नसतो. ह्यानी माझ्या बायकोला त्रास दिलेला आहे, ए का केलंस असं, का केलंस असं दुष्यंत त्याला मारामारी करतानाच विचारतो. त्यावेळी मग तो म्हणायला लागतो का मग काय करायला पाहिजे होतं, मी सांग ना, काय करायला पाहिजे होतं. ही कृष्णा ही स्वतःला लई शानी समजते, लई 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 अक्कल हिला असं वाटतं. गावात आमचं वर्चस्व होतं, मी, माझा भाऊ दिघा आणि माझ्या आणखीन 4-5 मित्र, आम्ही सगळे मिळून लोकांकडनं हप्ते घ्यायचो. लोकांच्या शेतात जाऊन आम्ही कधी पिकातनं पीक मोडून काढलं तरी लोक आमच्याकडं नजरवर करून बघायचे नाही. कुणाची पेरू म्हणू नको, कोणाचा आंबा म्हणू नको, कोणाची चिच्च बोरं काही म्हणू नको, पापड सुकट टाकलेले, मिरच्या सुकट टाकलेल्या, आम्ही अगदी तुडवून गेलो गाड्यांनी तरी लोक आम्हाला विचारायचे नाही, किंवा झाडावरचं अख्खच्या अख्खं फळ आम्ही पिंजून खाल्लं तरी कुणी आम्हाला विचारलं नाही. पर त्या दिवशी आम्ही एका पोरीला थोडंसं छेडत होतो, आणि त्यावेळी तुझ्या ह्या अतिशहाण्या बायकोनं तिथं येऊन आम्हाला मुस्काटलं. त्यावेळी आम्ही ठरवलं की आत्ता हिला सोडायचं नाही, कारण तिच्यामुळं गावात आमच्या नावाची बदनामी झाली. नंतर गावातले लोक आम्हाला घाबरायची बंद झाली. गावात आम्ही जर असलं पुण्यांदा काही केलं तर लोक आम्हाला जाब विचारायला लागली, आम्हाला गाव सोडावं लागलं. हिच्यामुळं आमचं वर्चस्व कमी झालं, त्यामुळं आम्ही हिचा काटा काढायचं ठरवलं. बदला घेतला, बदला. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बदला, अरे नीच माणसा, लाज वाटत नाही एखाद्या मुलीची थोडीशी छेड करत होतो सांगायला, आता तर तुला मी आणखीन सोडत नाही. आणि मग आणखीन दुष्यंत त्याला कुटायला लागतो. बाळजाबाई विचार करतात की नाही 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 दुष्यंत, अरे थांब, काय करायलायस हे, तू याला एवढं मार 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 कुत्र्याच्या बैगत मारायला लागलायस. अरे जर चुकून पाकून ह्यानं तुझ्यासमोर सगळं खरं कबूल केलं तर माझी वाट लागल. मग
बाळासाबाई दुष्यंतला थांबवत म्हणतात, अरे दुष्यंत थांब, दुष्यंत अरे काय सुरू आहे तुझं हे समज, दुष्यंत थांब, अरे ही असली मारामारी, ह्यो असला खून खराबा रांगणे पाटलांना शोभत नाही र, अरे थांब की दुष्यंत, अरे आपण प्रतिष्ठित घराण्यातली लोक आहे, हे सगळं आपण नाही करायचं, अरे तुझ्या हात कशा पायी घाण करून घ्यायलायस या माणसाला मारून, आपण पोलिसांना बोलू की याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. ह्यानं बाळजाबाईंच्या सुनाला त्रास द्यायचा प्रयत्न केलाय ना, व त्याची शिक्षा तर ह्याला मिळणारच. तर दुष्यंत त्यासाठी अरे बाळा तुला तुझा हात खराब करून घेण्याची काय बी गरज नाहीये, राईट की. पण दुष्यंत इतका जास्त चिडलेला असतो की तो बाळजाबाईंचं काही ऐकूनच घेत नसतो. बाळजाबाई इकडनं ओरडत असतात. आता हा बाहेर सुरू असलेला आरडाओरडा ऐकून त्या ठिकाणी अढळराव सुद्धा येतात आणि अढळरावांनी आता बाळजाबाईला दुष्यंतला थांबवताना पाहिलेलं असतं. आता अढळरावांना तर माहिती आहे की हे सगळं बाळजाबाईंनीच केलंय. मग अढळराव मुद्दामून पुढे सरसावून म्हणतात की कशाला थांबवताय त्यांना, मारू द्या, उलट दुष्यंत जे करायलाय की नाही ते अतिशय योग्य करायलाय. नाही म्हणजे आता जर दुष्यंतनं ह्याला चांगली अद्दल घडवली तरच त्याला समजेल का नाही, पुढच्या येळीपासून कुठल्याही बाई माणसाच्या नादी लागायचं नाही, कुठल्या बाई माणसाकडं नजर वर करून बी बघायचं नाही. दुष्यंता तू जे करायलायस ते योग्य आहे, मार ह्याला मार. हे आणि समजा कुणाच्या तरी सांगण्यावरनं बी केलेलं असू शकतं, कुणाच्या सांगण्यावरनं केलं हे समजा ते बघ. कूट ह्याला, जेव्हा तू ह्याला मारशील तेव्हाच ह्याचं तोंड उघडल, नाक दाबल्यावर तोंड उघडतं म्हणतात ते खरं आहे दुष्यंत. त्याबरोबर लगेचच इकडे बाळजाबाई ह्या आता म्हणत असतात, ओ गप्प बसा तुम्ही, तुम्हासनी काय जात आहे माझ्या लेकाला उगाचच्या उगाच भरीस पाडायला आणि त्याच्याकडनं काहीतरी चुकीचं काम करून घ्यायला. तुम्ही तर वाईट मार्गाला होतासच, आता माझ्या लेकाला बी तरुण वयात भर जवानीत काय तुरुंगात पाठवायचं स्वप्न आहे बाई तुमचं. म्या माझ्या पोरावर चांगले संस्कार केलेत, ह्या असल्या मारामाऱ्या करणं, दारुंड्यांच्या नादी लागणं हे सगळे माझे संस्कार नाहीत, समजलं ना व तुम्हासनी. त्यामुळं तुम्ही तुमच्या अक्कल इथं पाजळू नका. दुष्यंत अरे थांब की, दुष्यंत थांब. पण दुष्यंत काहीच ऐकायला तयार नसतो. आता मात्र बाळजाबाईंना प्रश्न पडतो की बापरे, ह्यो पोरगा ज्याला मी एक सबूत थांब म्हणल्यावर थांबायचा, आज तोच पोरगा मी एवढं थांब 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 करायलोय तरी थांबणं झालंय. आता काय करू, अगं कृष्णे तू तरी सांग की त्याला थांबव की. त्यावर कृष्णा म्हणते कशाला, मारू दे की, तेवढंच खरं समोर येईल ना मग त्यांच्या. सौतावून पुरावा हाती लागलाय तर लागू दे की. आता बाळजा कृष्णाला म्हणालेली असते की तुला काही पुरावा माझ्या विरोधात सापडणार नाही, म्हणून कृष्णा मुद्दा म्हणून बाळजाला हा डायलॉग मारते. पण मग नंतर आता जेव्हा कृष्णाच्या लक्षात येतं की दुष्यंत खूप मारतोय त्या माणसाला, आता त्याचा जीव वगैरे जायची वेळ येईल, त्यावेळी मग कृष्णा मात्र मध्ये पडते आणि म्हणते दुष्यंत सरकार अहो बास झालं की, आता काही त्याचा जीव घेणार आहेसा का, दुष्यंत सरकार थांबा. पण दुष्यंत काही थांबतच नसतो. मग कृष्णा दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार थांबा, बाद झाला आता हे समज, काय लावलंय तुम्ही, तुम्हासनी माझी आण हाय थांबा. मग जेव्हा कृष्णा तुम्हासनी माझी आण हाय असं म्हणते त्यावेळी मग मात्र दुष्यंत थांबतो. कृष्णा म्हणत असते दुष्यंत सरकार हे बघा तुम्ही याला मारलंयसा का नाही, तेवढं लई झालं आणि त्यानं कबूल केलं की हे समजा त्यानं केलं होतं आणि त्यानं हे समजा कशासाठी केलं होतं हे बी सांगितलंय त्यानं. मग आता त्याला मारून काय मिळणार आहे बरं आपल्याला. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, तुम्ही एक काम करा, तुम्ही थेट पोलिसांनी बोलवा आणि पोलिसांच्या ताब्यात ह्याला देऊन टाका की, पुढं पोलिस याचं काय करायचं ते बघून घेतात. आणि बाळजाबाई म्हणाल्याप्रमाणे अहो आपलं घर प्रतिष्ठित आहे, उगाचच्या उगाच माझ्यासाठी तुम्ही आपल्या घराची अब्रू वेशीवर टांगून असं एखाद्याची कॉलर पकडलेली मला नाही आवडणार. दुष्यंत म्हणतो कृष्णा आपलं घर बरोबर म्हणालीस तू, खूप इज्जतदार आहे, पण आपल्या घरातल्या बायकाही तितक्याच इज्जतदार आहेत. आपल्या घरातल्या बायकांचा सन्मानही आपल्या घरचे पुरुष तितक्याच मनापासून करतात आणि त्या बाईकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना तर मग मात्र त्याचे हालही रांगडे पाटील असेच करतात. हे याला दाखवून दिलं. पुन्यांदा कुठल्या मुलीकडे बाईकडे वाकड्या नजरेने बघताना एकदा नाही दोनदा नाही दहादा नाही हजारदा विचार करशील, समजलं ना. आणि आता तर तुला मी असं सोडणार नाहीच आहे असं म्हणत दादा दुष्यंतच्या पायात पडतो आणि म्हणत असतो की अहो साहेब नका की पोलीस बोलू, सोडा मला, अहो सोडा, माझी नशा पार उतरून गेली, म्या पुन्यांदा असं करणार नाही. ओ ताई म्या तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, हवं तर पण सांगा की तुमच्या नवऱ्याला, असं म्हणत तो कृष्णासमोर सुद्धा गिडगिडू लागतो. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो नाही आता कोणीही काहीच करू शकणार नाहीये. मग पोलीस येतात आणि पोलीस आता त्या गुंडाला तिकडनं घेऊन जातात. आता पूजाने हा सर्व तमाशा वरतून गॅलरीतूनच पाहिलेला असतो. आता पूजाला काही रात्रभर झोप लागत नाही. ती विचार करते ओ माय गॉड, डीसाठी
आता ही कृष्णा एवढी इम्पॉर्टंट झाली आहे का की त्या कृष्णाला कोणी काहीही बोललं तर डी इतका ओव्हर पॅनिक होतो. डीने त्या कृष्णासाठी, त्या गावछापसाठी इतकी मारामारी केली. नो नो नो, इट्स नॉट फेअर फॉर मी. जर असंच सुरू राहिलं तर मग मात्र एक दिवस डी मला विसरून जाईल. असं व्हायला नको असा विचार करत करत पूजा आता रात्रभर जागरून काढते. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे करून ती खाली हॉलमध्ये जाण्यासाठी जिन्यावरून उतरत असते आणि चुकून विचारात मग्न असल्यामुळे तिचा पाय सरकतो आणि ती खाली जोरात पडते आणि तिच्या हाताला पायाला आता लागलेलं असतं. ती जोरात ओरडते, फ्रेंड डी डी डी, कुठे आहात सगळे. त्याबरोबर त्या ठिकाणी कृष्णा आणि दुष्यंत येतात. आता कृष्णा म्हणते, पूजे अगं काय ग, पडलीस कशी काय तू, उठ उठ उठ. आणि मग कृष्णा पूजाला उठवते. दुष्यंतसुद्धा तिकडे येतो. दुष्यंतसुद्धा आता पूजाला उठायला मदत करतो. दोघंजणं आता पूजाला घेऊन येतात आणि व्यवस्थित तिच्या बेडरूममध्ये बसवतात. आणि मग कृष्णा पूजाला म्हणू लागते, पूजे अगं काय ग, काय अशी कशी काय पडलीस तू, आणि कशा पाय उठत होतीस तू, तुला काय हवं होतं होय. अगं जर काय हवं होतं तुला तर तू कशा पाय उठलीस, मला एक हाक मारायची होतीस की, म्या तुला जे काय हवं होतं ते आणून दिलं असतं ना मग तुझ्यामुळं. पूजा म्हणते, मला नाही माहिती, मी चालता चालता अचानक पडले. त्याबरोबर मग आता कृष्णाला बाळजाबाईंचे शब्द आठवतात. बघ बाई तू, नाही तू दुष्यंतला खरं सांगायला जाशील आणि तिकडं तुझ्या बहिणीचं काहीतरी बरं वाईट होईल, उगाचच्या उगाच कशाला ना, म्हणून आपलं म्या तुला सांगायलोय. आता ते सगळं आठवून कृष्णाला वाटतं की हे सगळं बाळजाबाईंनीच केलं असेल. मग दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा अगं कुठे हरवली आहेस तू. त्यावर कृष्ण म्हणते, नाही काय नाही पूजे, तू इथं बस, आराम कर. दुष्यंत सरकार तुम्ही बसा इथं पूजेजवळ जरा वेळ, मी आलोच. दुष्यंत म्हणतो, अगं कुठं चालली आहेस. कृष्णा म्हणतो, आलोच की. आणि मग कृष्ण आता बाळजाबाईंकडेच येत असते. तर बाळजाबाई आता मनात म्हणत असतात, वा ह्याला म्हणतात सोने पे सुहागा. आता एका बाजूला रातच्यालाच दुष्यंतनं त्या गुंड्याला पकडलं आणि इथं पूजा स्वतःच्या कर्मानं पडली. आता मॅ कृष्णीला असंच सांगणार की हे सगळं मॅच घडवून आणले. मग कृष्णा बाळजाबाईंकडे आल्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, मला ठाव आहे तू इथं कसल्या कामासाठी आल्यास ते मला व्यवस्थित ठाव आहे. तुझ्या बहिणीला मॅ कशा पायी पाडलं हेच विचारायला आल्यास ना. मॅ तुला रातच्यालाच सांगितलं होतं की तुझी बहन आणि तुझी ती श्री भक्ती बहन परत आय असून बी नसल्यासारखी, आता त्यांचं रक्षण करायचं असेल तर तुझं तोंड बंद ठेवावं लागेल. पर तुझं तोंड बंद राहिलं तरी पण दुष्यंत त्या माणसांपर्यंत पोहोचलाच. म्हणून मग त्याची शिक्षा म्हणून आज फक्त तुझी बहीण जिन्यावरनं पडल्या, तिच्या हाताला पायाला फक्त थोडं थोडं लागलंय. पर जर असंच तुझं तोंड उघडत गेलं किंवा आणखीन काही तुझ्या तोंडून दुष्यंत समोर बाहेर पडलं तर मग मात्र आज पडल्या उद्या जीव बी जाऊ शकतो ग. त्याबरोबर कृष्णा बाळजाबाईंवर ओरडते आणि म्हणते, बाळजाबाई त्याबरोबर आता जा बहिणीला जरा स्प्रे ब्री मारून दे, तिची काळजी घे, असं म्हणत बाळजाबाई तिकडनं निघून जातात. त्याबरोबर दुष्यंत कृष्णाकडे येतो आणि म्हणतो, कृष्णा काय ग, काय झालं, कुठे हरवलीस. त्यावर कृष्णा म्हणते, नाही काय नाही, चला की पूजेजवळ बसू, मी जरा तिला दाबून चेपून देतो अंग, म्हणजे तिला बरं वाटेल. दुष्यंत म्हणतो, हो ठीक आहे चल. त्याबरोबर ते दोघंही आता पूजाकडे येतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.